शिवसेनेने आपला मेट्रो विरोध कायम ठेवत मुंबई महानगरपालिका सभागृहामध्ये विरोधकांना हाताशी धरून भाजपला एकाकी पाडलाय। तसंच मुंबई महानगरपालिकेच्या 17 जागा मेट्रोला देण्यास प्रस्तावित असलेल्या या 17 जागा मेट्रोला देण्याचा प्रस्ताव पुन्हा एकदा फेटाळून लावलेला आहे। कुलाबा ते सिप्स दरम्यान धावणाऱ्या मेट्रो 3 मार्गासाठी मुंबई महानगरपालिकेचे 17 भूखंड कायमस्वरूपी देण्याचे प्रस्तावित आहेत। यामध्ये आरे कॉलनीतील हरितपट्ट्याची जागा हा देखील वादाचा विषय आहे। मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये सेनेने हा प्रस्ताव विरोधकांच्या मदतीने दुसऱ्यांदा फेटाळून लावला। दरम्यान राज्य शासन आपल्या अधिकारांच्या कक्षेमध्ये महानगरपालिकेच्या ताब्यातील भूखंड मुंबई मेट्रोला देण्याचे निर्देश देऊ शकतात। जो आज आमच्या समोर जो प्रस्ताव आलेला आहे तो परिपूर्ण नाहीये, तो अर्धवट प्रस्ताव आहे। त्याच्यात त्यांनी टाकायला पाहिजे होतं की गिरगावकरांसाठी आम्ही पुनर्वसन त्याच जागेवर आम्ही करून देऊ। असं काही नसताना आम्ही तो प्रस्ताव कसा काय पास करायचा? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, शेवटी शिवसेना ही तळागाळातल्या लोकांबरोबर असते आणि त्याचप्रमाणे आम्ही आज या प्रस्तावाला आम्ही विरोध करतोय। एका बाजूला ठाण्यातले आमदार शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांकडे जाऊन रोज मागणी करतात की ही मेट्रो ठाण्यापर्यंत धावावी, ठाण्यापर्यंत यावी, आणि दुसऱ्या बाजूला मुंबईमध्ये विरोध करतायत। मग ठाण्यातली मेट्रो ही हवेमध्ये धावणार आहे का, त्याचं उत्तर त्यांनी द्यावं। याच पद्धतीची मुंबई मेट्रो सर्व जबाबदारी घेऊन सर्व लोकांचं पुनर्वसन त्याच ठिकाणी करून आम्ही मेट्रो कार्यान्वित करू असं मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगितलंय। दुर्दैव आहे की ज्यांनी सभागृहामध्ये याचे उत्तर ऐकले हेच सदस्य इथे येऊन रेकॉर्ड करण्याच्या सूचनेला पाठिंबा देतात। हे निव्वळ राजकारण आहे आणि काँग्रेसच्या राजकारणाला हे बळी पडतात असं आमचं मत आहे। जोपर्यंत महानगरपालिकेची जागा आणि महानगरपालिकेच्या मुंबईकरमध्ये ज्या मुंबईकर गिरगावपासून ठाकूरद्वार, चेरा बाजार, कालबादेवी या परिसरामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांची पुनर्वसनाची जोपर्यंत शाश्वती राज्य सरकार देत नाही आणि जे काही भूखंड म्हणजे जे मोकळी जागा आहे ते मोकळी जागाबाबत राज्य सरकार कुठलाही निर्णय देत नाही तोपर्यंत हा प्रस्ताव आम्ही मंजूर करू शकत नाही अशी आमची भूमिका आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी संपूर्ण महामार्गावरती इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीम ही यंत्रणा उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। याशिवाय महामार्गावरती ब्रीफ एंड वायरही उभारण्यात येणार आहेत। विशेष म्हणजे या उपाययोजना कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरवा असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना झापल्याची माहिती सुद्धा मिळतेय। रविवारी पहाटे पनवेलजवळ झालेल्या भीषण अपघातात 17 लोकांना प्राण गमवावे लागले। या पार्श्वभूमीवरती मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांनी अध्यक्षतेखाली मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघात रोखण्याच्या संदर्भात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये हा निर्णय घेतला। शिवाय वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिलाय। त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये एक्सप्रेसवेवरील अपघातांचं प्रमाण कमी होण्याची अपेक्षा करायला हरकत नाही। अपघात टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत तर एक्सप्रेसवेवर बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवरती कडक कारवाई केली जाईल। महामार्गावरती इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीम उभी केली जाणार आहे। संपूर्ण महामार्गावरती 6 महिन्यांमध्ये सीसीटीव्हीचं जाळं उभारलं जाईल। नवे रस्ते राज्य महामार्गावरती बांधताना सीसीटीव्ही लावले जाणार आहेत। त्यामुळे सगळीकडेच अपघात टाळण्यासाठीच्या उपाययोजनांना प्राधान्य दिलं जात आहे। स्पीड गव्हर्नरचा उपयोग देखील केला जाणार आहे। ओव्हर स्पीडिंग, लेन कटिंग आणि ड्रंक अँड ड्राईव्हच्या प्रकरणांमध्ये कठोर कारवाई केली जाईल। 2 टोल बूथ मधील अंतर चालकाने किती वेळात कापले यावरून कारवाई केली जाईल। नियम मोडणाऱ्या वाहन चालकांसोबत वाहन मालकांवरही गुन्हा दाखल केला जाईल। गरज पडली तर वाहनांचा परवाना रद्द केला जाणार आहे। लेनची शिस्त मोडली तर ट्रक 2-2 दिवस थांबवले जातील। ओझरडे इथे MSRDCच्या माध्यमातून उभारण्यात आलेला ट्रामा सेंटर तातडीने PPT तत्वावरती सुरू केलं जाईल। एअर अँब्युलन्सच्या प्रस्तावावरही तातडीने मार्ग काढले जातील। मुंबई पुणे हा जो महामार्ग आहे याच्यावर कॅमेरे लावले पाहिजेत, स्पीड गन आले पाहिजेत, म्हणजे SOS कॅमेरे आले पाहिजेत, स्पीड गन आले पाहिजेत, अशा प्रकारच्या ज्या सूचना आहेत किंवा टॉवर पण मांडून त्याचं नियंत्रण केलं पाहिजे। हे सगळं करत असताना आता ह्याच्या पुढे स्पीड गव्हर्नर येत आहेत, ते अनिवार्य येत आहेत। त्या संदर्भातला निर्णय आम्ही ह्या 2-5-10 दिवसात नक्की घेऊन त्याची अंमलबजावणी चालू करू। त्याचबरोबर
स्पीड गव्हर्नर येत असतानाच ह्या बाबतीत इतर वाहनांवरही नियंत्रण कसं ठेवावं ह्याची आम्ही चर्चा केलेली आहे. मुंबईतल्या माटुंगा परिसरातील डेढिया इस्टेट या 3 मजली इमारतीचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेमध्ये 2 पुरुषांचा मृत्यू झाला. यापैकी एकाचं वय 45 वर्ष तर दुसऱ्याचं वय 60 वर्ष होतं. फायर ब्रिगेडने घटनास्थळी धाव घेत ढिगारा हटवल्यानंतर दोघांचे मृतदेह आढळून आले. पोलीस या घटनेचा अधिक तपास करतायत. वडील रागावल्यामुळे नाशिकहून ठाण्यामध्ये पळून आलेल्या 3 मुलांना ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी पुन्हा सुखरूप पोलिसांच्या स्वाधीन केलेलं आहे. धक्कादायक म्हणजे या मुलांनी अपहरणाचा बनाव रचून थेट पोलिसांकडे धाव घेतली होती. सोमवारी नाशिकच्या सातपूर येथील 3 शाळकरी मुलं आई वडील रागावल्यामुळे घराबाहेर पडले. त्यांनी नाशिक रोडहून मुंबई गाठली. सायंकाळी 7:30च्या सुमारास ठाणे स्थानकामध्ये हे तिघेही उतरले. स्थानकाबाहेर येताच पोलीस चौकी पाहून या तिघांनी अपहरणाचा बनाव रचला. मात्र पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांनी या मुलांना बोलतं केलं आणि त्यांचं बिंग फुटलं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना पालकांकडे सुपूर्द केलेलं आहे. कल्याणच्या आधारवाडी कारागृहामध्ये एका कैद्याच्या खोलीमध्ये मोबाईल आढळून आल्यामुळे खळबळ उडालेली आहे. जेडी नावानं परिचित असलेला कुख्यात गँगस्टर देवेंद्र जगताप हा अनेक गुन्ह्यांसाठी आधारवाडी कारागृहामध्ये शिक्षा भोगतोय. त्याच्या खोलीची तुरुंग अधिकाऱ्यांनी विशेष झाडाझडती घेतली असता मोबाईल त्या ठिकाणी सापडलेला आहे. खोलीमधील शौचालयाच्या जवळील लादीखाली असलेल्या सुमारे 2 मीटर खोल खड्ड्यामध्ये मोबाईल लपवून ठेवण्यात आला होता. हा मोबाईल आरोपीपर्यंत कसा पोहोचला याचा शोध घेतला जातोय. दरम्यान जेलची सुरक्षा किती तकलादू आहे हे या घटनेमुळे स्पष्ट झालंय. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये सोनसाखळी चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. कल्याणमधील एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यामध्ये चोरट्यांनी महिलेला जोरदार धक्का दिला, खाली पाडलं आणि त्यानंतर गळ्यातील सोनसाखळी लांबवलेली आहे. कल्याण पोलिसांनी या सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्यांचा माग काढला आणि त्यांना जेरबंद केलं. रुपेश बेलेकर आणि पाशा शेख अशी या दोघांची नावं आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. आरोपींची सखोल चौकशी केली असता कल्याण डोंबिवली परिसरात 22 ठिकाणी सोनसाखळी चोरल्याचं त्यांनी कबूल केलंय.